आदिवासींच्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा सण मानला जात असेल तर तो होळीचा सण मानला जातो आणि या होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती भोंगऱ्या बाजाराचं आयोजन करण्यात येत असतं। आज जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या मालापूर गावामध्ये या भोंगऱ्या बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या भोंगऱ्या बाजाराच्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर चंद्रकांत बारेला आणि रोहित पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा या ढोलच्या तालावरती आपला ठेका घेतल्याचं पाहायला मिळतंय। डॉक्टर चंद्रकांत बारेला आपण यांना विचारणार आहोत। डॉक्टर साहेब, आदिवासींचा भोंगऱ्या बाजार नक्की काय आहे? बघा, आम्हाला अतिशय आनंद होतोय। आमचा दरवर्षी होळी हा सण असतो आणि भोंगऱ्या बाजार भरत असतो। आपण उत्साह बघताच आहेत। आज उत्साह आमचा द्विगुणित झालेला आहे। आज आमचा सह्याद्रीचा वाघ आमचे रोहित दादा आज सातपुड्याच्या भेटीला आलेले आहेत आणि त्याच्यासोबतच दुसरे वाघ आमचे सुनीलजी भुसारा आलेले आहेत। आमचा हा सण अतिशय आनंदाचा असतो। आम्ही वर्षभर काबाड कष्ट करतो आणि ते काबाड कष्ट आज आमचे चीज झालेले आहेत। आम्ही वर्षभर घाम गाडून जे काही पिकवलेलं असतं ते आम्ही या धरती मातेला, या होळी मातेला वंदन करून आम्ही त्यांचा आभार मानतो आणि म्हणून हा होळीचा सण असतो। आणि या होळीच्या भोंगऱ्या बाजारामध्ये आज दादा आलेले आहेत, त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत। रोहित दादा पवार सुद्धा आपल्यासोबत आहे। दादा, काय सांगाल, आदिवासींच्या भोंगऱ्या बाजारामध्ये आलेला आहात, तुम्ही सुद्धा आदिवासींचा पेहराव केलेला आहे। खरं तर सुनील भाऊ भुसारा यांच्याशी मी खरं आधी बोललो होतो। डॉक्टर चंद्रकांत भाऊ असतील, गुजराती साहेब असतील, की मला भोंगऱ्या बाजारामध्ये जायचं आहे, कारण की ह्याच्या आधी होळी मी आदिवासी समाजामध्ये साजरी केली होती। पण तिथं मला कळालं होतं की भोंगऱ्या बाजार म्हणून पण एक उत्सव असतो आणि तो मग समजून घेण्यासाठी मग यावर्षी आम्ही सर्वजण आलेलो आहोत। आणि इथं जर आपण बघितलं तर 7-8 गावचे लोक इथे येऊन मग कुणी खरेदी असेल, कोणी आनंद व्यक्त करणं असेल, आता एकदम उत्साहामध्ये हा सण कुठेतरी साजरा करतात। थोडंसं यांच्या सर्व जे शेतकरी आहेत त्यांच्या मनामध्ये काही प्रमाणात कपाशीला चांगला भाव न मिळाल्यामुळे नाराजी आहे, आर्थिक ताण आहे। पण शेवटी इथं आल्यानंतर तो सगळा ताण ते विसरतात आणि उत्साहामध्ये सहभाग ते घेत असतात आणि ही गोष्ट त्यांची ही जी संघर्षाची भूमिका आहे ती आम्हाला आवडली। दादा, या ठिकाणी तुम्ही ढोल वाजवताना सुद्धा बघायला मिळालेले आहेत, काय अनुभव होता तुमचा ढोल वाजवताना? नाही, आता गणपती उत्सव असू द्या, नाही तर कुठेही काही शिवजयंती असू द्या, जिथं कुठं ढोल असतो तिथं मी वाजवण्याचा प्रयत्न करतो। पण इथला ढोल थोडासा वेगळा आहे। इथला जो ढोल आहे हा तसा फार वजनदार ढोल आहे, पण तरीसुद्धा एक विशिष्ट पद्धतीने तो वाजवावा लागतो आणि मग इथं असणाऱ्या लोकांबरोबर आणि खास करून युवांबरोबर राहून तो आम्ही सगळ्यांनी मिळून, भुसारा साहेब असतील आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो वाजवलेला आहे। आता आगामी निवडणुका आहेत, राजकारणाचा ढोल कसा वाजणार आहे? नाही, एकच तुम्हाला सांगतो, राजकारणाच्या ढोलपेक्षा आमचे जे विरोधक आहेत त्यांना ढोलासारखंच आम्ही तिथं वाजवणार आहोत। कारण गेल्या 5 वर्षामध्ये आपण जर बघितलं, जेव्हापासून हे 2.5 वर्ष झालं हे सरकार सत्तेत आलेलं आहे, त्यांनी खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना अडचणीत आणलेलं आहे। त्यामुळे ढोल जर कोणाचा वाजणार असेल तर तो या विरोधकांचा वाजेल, म्हणजे भाजपच्या प्रेरित विचाराचा, आणि सत्ता जर कोणाची येणार असेल तर ती सामान्य लोकांची, म्हणजे महाविकास आघाडीची। तर हे होते रोहित दादा पवार, त्यांनी म्हटलेलं की सत्ता सामान्य माणसाची येईल आणि विरोधकांचा ढोल वाजवण्यात येईल, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।